नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट बुलढाणा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 12वीवर आधारित जी काही नोटिफिकेशन असते त्या नोटिफिकेशनबद्दल माहिती घेणार आहोत। भारत सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शन्स म्हणजेच या अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन या अंतर्गत ही एक सी कंबाइंड हायर सेकंडरी लेवल CHSL 12वीवर आधारित रिक्रुटमेंटची एक नोटिफिकेशन आलेली आहे। दरवर्षी SSC अंतर्गत टाइमटेबल वार्षिक टाइमटेबल हा जाहीर केला जातो आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे नियमितप्रमाणे वेगवेगळ्या जाहिराती निघत असतात। त्यातली ही 12वी बेसवर असलेली जाहिरात आहे। डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 26 जूनपासून तर 18 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरायचे आहेत। लास्ट जी प्रिंटआउट वर घ्यायची आहे ते 18/7 आपण घेऊ शकतो। ठीक आहे। त्याची पहिली टायर फर्स्ट कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर। शेड्यूल ऑफ टायर सेकंड कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये। ठीक आहे। इथे थोडंसं टाइमटेबलमध्ये मला असं वाटतं चेंजेस असतीलच हे, कारण की ही एक्झाम जी आहे ही फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होईल। ठीक आहे। त्यानंतर आता ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्युनियर असिस्टंट पे स्केल 19,900 ते 63,200 याप्रमाणे आहेत। डेटा एंट्री ऑपरेटर आहे त्याचे पे स्केल दिलेले आहे 25,000 वगैरे वगैरे, हे तुम्ही वाचून घ्या। डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A त्याचे पे स्केल दिलेले आहे या प्लेसमध्ये। वॅकन्सीजचा जर विचार केला आपण या ठिकाणी तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत CHSL 12वीच्या बेसवर एकूण टेंटेटिव्हली म्हणजे आता ॲप्रॉक्सिमेटली ज्या टेंटेटिव्ह वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज आहे सध्या तरी 3,131। त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते निश्चितपणे। खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत 12वीच्या बेसिसपर्यंत, कारण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो किंवा रिक्रुटमेंट नाही, पण एक स्टाफ सिलेक्शन बँकिंग या दोन अशा ऑर्गनायझेशन आहेत की या ऑर्गनायझेशनच्या रेग्युलरपणे नियमितपणे ह्या जाहिराती निघत असतात आणि हे फॉर्म सबमिट केले जातात। तर माझं आपल्या सर्वांना, व्हिडिओ बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो, नियमितपणे निघणारे जे वेळापत्रक आहे IBPS आणि स्टाफ सिलेक्शन त्या एक्झामची प्रिपरेशन आपण सर्वांनी करावी आणि जे नवीन विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेमध्ये आता नव्याने येऊ पाहत आहेत त्यांना सगळ्यात प्रथम बँकिंग स्टाफ सिलेक्शनची प्रिपरेशन करण्यासाठी प्रोत्साहन करावं, कारण हा एक यशाचा खात्रीशीर राजमार्ग आहे। याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असतील ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। ठीक आहे। हे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स आहे। एज लिमिट आहे या ठिकाणी कमीत कमी आपल्याला 18 वर्ष ते 27 वर्ष ही एजची लिमिट आहे, क्रायटेरिया आहे। कमीत कमी 18 वर्ष आपल्याला पूर्ण पाहिजे आणि 27 वर्षापर्यंत आपण तो फॉर्म भरू शकतो। ज्यांच्याकडे जे व्यक्ती विद्यार्थी SC ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल। OBC कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल। त्यानंतर PWBD जे काही आहे त्यांना 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे। त्याच्यानंतर त्याच्यामधलेच OBC असतील PWBD त्यांना 13 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। हे अलग अलग प्रकारचं रिलॅक्सेशन अलग अलग कॅटेगरीनुसार दिलेलं आहे, ते आपण सगळे सविस्तर बघून फॉर्म सबमिट करू शकतो। त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट असणार आहे महत्त्वाचा पॉईंट, बघा स्टाफ सिलेक्शन CHSL ही सगळ्यात महत्त्वाची जाहिरात असते 12वीच्या बेसिसवर आणि विद्यार्थ्यांना एक खात्रीशीर या ठिकाणी 12वी झाल्याबरोबर आपण हा फॉर्म सबमिट करू शकतो। म्हणजे ज्याप्रमाणे आपण
बँकिंग स्टाफ सिलेक्शनची तयारी करतोय तर आपल्याला नोटीससुद्धा ही कन्फर्म असते किंवा आपली ॲड येणारच आहे, कारण हे वार्षिक दरवर्षीचे यांचं वेळापत्रक असतं. त्या वेळापत्रकानुसार या परीक्षा घेतल्या जात असतात. म्हणजे जुन्या काळी जसं 12वी झालं की D.Edला नंबर लागले म्हणजे नोकरी पक्की असायची, तसं आता जर आपण 11वी 12वी 2 वर्ष प्रामाणिकपणे जर चांगली प्रिपरेशन केली कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, तर आपण 2 वर्षानंतर अशा स्वरूपाच्या ज्या काही एक्झाम्स आहे, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, अलग ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे, या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आपलं सिलेक्शन होणं हे सहज शक्य आहे. कारण बघा आता इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. तर बघा लोअर डिव्हिजन क्लार्क किंवा ज्युनियर असिस्टंट म्हणून जी पोस्ट आहे त्याच्यासाठी आपण फक्त 12th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त 12वी वर्ग पास पाहिजे आहे या पोस्टसाठी. किती वर्ग पास पाहिजे? फक्त 12वीचा वर्ग आपण पास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म सबमिट करू शकतात स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत. आता हा फॉर्म कुठं भरायचा आहे तर याची वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने वेबसाईट लक्षात घ्या. वेबसाईट या ठिकाणी लिहून दिलेली आहे ती आपण या ठिकाणी बघूया. ही आहे https://ssc.gov.in. त्याच्यानंतर दुसरी वेबसाईट आहे https://ssc.nic.in. या दोन्ही साईटवर जाऊन आपण आपला फॉर्म सबमिट करू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो बघूया आपण. तो आहे पुढचा महत्त्वाचा पॉईंट, फोटो वगैरे हे आपण स्वतः मोबाईलवर फॉर्म सबमिट करू शकतो किंवा नेट कॅफेवर जाऊन आपण व्यवस्थितरित्या हा फॉर्म सबमिट करू शकतो. या ठिकाणी परीक्षेसाठी लागणारी जी काही फीज आहे त्याबद्दल खूप महत्त्वाची नोटिफिकेशन असते स्टाफ सिलेक्शन अंतर्गत. आणि बघा, फी पेएबल ₹100. आता ही फी फक्त ₹100. मित्रांनो, आत्ता सध्या जर आपण विचारात घेतला तर अलग अलग कुठल्याही परीक्षेचा फॉर्म जर भरायचा असेल तर मिनिमम 900 ते 1000 रुपये परीक्षा फी घेतली जाते अलग अलग डिपार्टमेंटमध्ये. पण हे एकमेव असं स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑर्गनायझेशन आहे की या ऑर्गनायझेशनमध्ये फक्त ₹100 फीज आहे. त्यातही बघा, वुमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, म्हणजे अशी जी कॅटेगरी आहेत यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही. वुमन कॅन्डिडेट्स ज्या लेडीज आहे, मुली आहे, यांना कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही. हे एकमेव असं ऑर्गनायझेशन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन की यामध्ये मुलींसाठी फीज नाही. आणि इतरांना सुद्धा फक्त ₹100 फक्त ₹100 फीज सबमिट करायची आहे. आज आपण बघितलं तर ₹100 ही काहीच किंमत नाही आहे, पण एवढ्या कमी फीजमध्ये आपल्याला या परीक्षेचे फॉर्म सबमिट करता येतात. मी तर म्हणतो आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरुवात आपण स्टाफ सिलेक्शनपासनं बँकिंगपासनं नक्कीच करायला पाहिजे. खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे. या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षांचे फॉर्म सबमिट करावेत. यानंतर पुढे महत्त्वाचा काही पॉईंट आहे तो आपण बघूया. एक्झाम वगैरे कशा पद्धतीचे आहे, पॅटर्न कुठला आहे, कोणत्या प्रकारच्या पॅटर्नवर एक्झाम होणार आहेत, सेंटर ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी दिलेले आहेत वेगवेगळे. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये आपल्याला टायर फर्स्ट आणि टायर सेकंड 2 एक्झामिनेशन आहे. टायर फर्स्ट एक्झामिनेशनचं जे काही शेड्यूल आहे मार्किंग ते या ठिकाणी बघायचं आहे. टायर फर्स्टमध्ये बघा, सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज, बेसिक नॉलेज आहे. नंबर ऑफ क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स 25 क्वेश्चन आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि त्याला मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत ते बघायचे आपल्याला. बघा, इंग्लिश लँग्वेज राईट, त्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहे? 25 आहे आणि मॅक्झिमम मार्क्स किती आहे? 50 आहे. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन आहे आणि 50 मार्क आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय आहे, 25 प्रश्न आहे, 50 मार्क आहे.
जनरल अवेअरनेस आहे 25 क्वेश्चन आहे, 50 मार्क्स आहे. मित्रांनो, जनरल सिलेबस आहे, इंग्लिश भाषा आहे, बुद्धिमत्ता आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. या 4 विषयांचा आपल्याला इतर परीक्षांनाही भरपूर फायदा होतो. हे डोक्यातून पहिले पटकन काढून टाका की स्टाफ सिलेक्शन बँकिंगचे एक्झाम ह्या कठीण असतात. मित्रांनो, यांच्यासारख्या सोप्या एक्झाम नाही आहे. आणि आत्ता जस्ट महाराष्ट्र सरकारने सुद्धा जाहीर केलं की इथून पुढे सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे, ज्या काही MPSC अंतर्गत घेतल्या जाणार आहेत, त्या सर्व परीक्षा ह्या IBPS आणि TCS पॅटर्नने घेतल्या जाणार आहेत. IBPS आणि TCS पॅटर्नने घेतल्या जाणार आहेत. तर या परीक्षांचा अभ्यासक्रम म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि यांचा अभ्यासक्रम एकच आहे. तर आपला वेळ, आपला पैसा आणि आपली एनर्जी खर्च व्हायची नसेल, करायची नसेल, तर आपण सुरुवातीपासून स्टाफ सिलेक्शन बँकिंगच्या परीक्षांची प्रिपरेशन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यांची प्रिपरेशन जर आपण केली तर आपल्याला इतर परीक्षांना या विषयांचा फायदा होतोच. इंग्रजी, जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, गणित आणि जनरल अवेअरनेस यांचा आपल्याला इतर सर्व परीक्षांना फायदा होतो. हे थोडंसं जरा गांभीर्यानं आपण लक्षात घ्यावं. कारण जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आमच्याकडे ॲडमिशन येतात तेव्हा बरेच जण म्हणतात की हा अभ्यासक्रम खूप कठीण आहे किंवा हा कॉमर्सचाच विद्यार्थी पाहिजे का सायन्सचाच पाहिजे. बाबांनो, हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशनमध्ये एनी ग्रॅज्युएट, एनी 12 पासआउट कॅन्डिडेट्स हा फॉर्म सबमिट करू शकतो आणि ह्याच बेसिसवर तुम्ही इतर परीक्षासुद्धा सहज देऊ शकता. हे थोडंसं लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी या व्हिडिओचं व्यवस्थित ऐकून त्यांना प्रोत्साहित करावं आणि फॉर्म सबमिशन करावं. त्यानंतर ही झाली पहिली एक्झाम. त्याच्यानंतर एक टायर सेकंड नावाची एक्झाम्स आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स 30 आणि 30 आहे. 60 प्रश्नाला 3 मार्क, एका प्रश्नाला 3 मार्क, 180 मार्क असतील. सेकंड सेक्शनमध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन असेल, त्याला फक्त 40 प्रश्न आहे आणि नंतर जनरल अवेअरनेससाठी 20 प्रश्न आहे. जो प्रिलियमचा सिलेबस आहे तोच मेनचा सिलेबस आहे, फक्त थोडीशी त्याच्यामध्ये काठिण्य पातळी मनात बदललेली असेल. या ठिकाणी पण एकाला 3 मार्क आहे, म्हणजे 60 × 3 180 मार्क होतात. त्याच्यानंतर सेक्शन थर्डचं कॉम्प्युटर नॉलेज. या ठिकाणी तुमचं बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज या ठिकाणी आवश्यक असतं. या पद्धतीने आपली ही सेकंड लेवलची एक्झाम असेल. त्यानंतर स्किल टेस्ट असेल, टायपिंग वगैरे. या पद्धतीने आता हा सिलेबस दिलेला आहे. सिलेबसमध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळं बघायला मिळेल व्यवस्थित कुठला कुठला सिलेबस आहे, कशा कशा पद्धतीचा हा सिलेबस आहे. बघा, इंग्लिश लँग्वेजचा सिलेबस दिला आहे तोच कॉमन सिलेबस आहे. फिल इन द ब्लँक, सिनोनिम, एंटोनिम, स्पेलिंग, डिटेक्टिंग, मिसस्पेल्ड वर्ड्स, idioms and phrase, one word substitutions, improvements of sentence, active passive voice verbs, conversation into direct indirect narration, suppling of sentence parts, suppling of sentence in passage, close passage, comprehension passage. ऑल ओव्हर सिलेबस कॉमन आहे. बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, IBPS, TCS, तलाठी, पोलीस भरती या सगळ्याच परीक्षांना असलेला कॉमन सिलेबस आहे. जनरल इंटेलिजन्स तेच आहे, जे आपलं मॅथमॅटिक म्हणजे IT मध्ये असतं तेच पद्धती आहे. हे क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, हा सेम सिलेबस आहे जो की आपला मॅथमॅटिक्समध्ये फंडामेंटल अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहे. तेच पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन, स्क्वेअर रूट, ॲव्हरेज, इंटरेस्ट, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, पार्टनरशिप, बिझनेस, मिक्सचर अँड ॲलिगेशन, टाइम अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क. अल्जेब्रामध्ये बेसिक अल्जेब्रिक आयडेंटिफिकेशन, स्कूल ऑफ अल्जेब्रा अँड एलिमेंटरी तेच आहे. सिम्पल प्रॉब्लेम अँड ग्राफ्स ऑफ लिनियर इक्वेशन्स. जॉमेट्रीमध्ये फॅमिलिटी विथ एलिमेंटरी जॉमेट्रिक फिगर अँड फॅक्ट्स आहे. ट्रँग्युलर अँड इन व्हेरियस काइंड्स आहे. सगळं जे आपण जे शिकतो जॉमेट्रीमध्ये तेच या ठिकाणी. मेन्सुरेशनमध्ये ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, रेग्युलर, पॉलिगॉन, सर्कल, राईट पिरियडिझम, राईट ट्रेग्नॉमेट्री आणि स्टॅटिस्टिकल चार्ट्स आणि जनरल अवेअरनेस. तर या पद्धतीने हा सर्व ठिकाणी उपयोगी येणारा सिलेबस आहे की जो सिलेबस आपल्याला सर्व एक्झाम्सला उपयोगी पडतो. तरी महाराष्ट्रातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील तमाम विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शनची ही मोठी जाहिरात पडलेली आहे. याच्या अगोदर स्टाफ सिलेक्शन CGL पडलेली आहे, आता ही स्टाफ सिलेक्शन CHSL पडलेली आहे. आणखी स्टाफ सिलेक्शन MTS येणार आहे. याच्यापूर्वीचा पण एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे CGLचा, त्यात तर खूप पुढे जागा आहे. 14,582 समथिंग जागा आहे. यामध्ये 3,113 जागा आहेत. तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा.